नमस्कार. एरोबॉट्समध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण रिमोट पायलट सर्टिफिकेट व त्यासाठी आवश्यक कागदपत्रे यांबद्दल माहिती घेणार आहोत. भारतामध्ये डी-जी-सी-ए म्हणजेच डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनच्या नियमांनुसार ड्रोन कायदेशीररित्या उडवण्यासाठी आर-पी-सी असणे अनिवार्य आहे. हे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी उमेदवाराची ओळख, शैक्षणिक पात्रता, वैद्यकीय तंदुरुस्ती आणि प्रशिक्षणाची पात्रता डी-जी-सी-एच्या डिजिटल प्रणालीद्वारे तपासली जाते. म्हणूनच प्रत्येक कागदपत्राची भूमिका वेगळी आणि तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाची असते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ड्रोन रिमोट पायलट सर्टिफिकेटसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, प्रत्येक कागदपत्र कोणत्या तांत्रिक व कायदेशीर कारणासाठी लागते आणि ती डी-जी-सी-एच्या प्रमाणात कशी वापरली जातात, याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम डॉक्युमेंट आहे रजिस्ट्रेशन फॉर्म. रजिस्ट्रेशन फॉर्म हा सर्वात महत्त्वाचा कागदपत्र आहे. या फॉर्मद्वारे उमेदवाराची अधिकृत नोंद प्रशिक्षण संस्था आणि डी-जी-सी-एच्या रेकॉर्डमध्ये केली जाते. यामध्ये नाव, पत्ता, संपर्क माहिती आणि वैयक्तिक तपशील दिलेली असते. ही सर्व माहिती उमेदवाराची असते आणि हा फॉर्म नसल्यास ट्रेनिंग प्रोसेस सुरूच होऊ शकत नाही. यानंतर दुसरे डॉक्युमेंट आहे मास्क आधार कार्ड. मास्क आधार कार्ड हा उमेदवाराचा प्राथमिक ओळख पुरावा आहे. याचा वापर नाव, जन्मतारीख आणि पत्ता पडताळणीसाठी केला जातो. मास्क आधार कार्डमुळे उमेदवाराची गोपनीयता सुरक्षित राहते आणि डी-जी-सी-एच्या नियमांचे पालन होते. जर तुम्हाला मास्क आधार कार्ड कसं बनवायचं हे जाणून घ्यायचं असेल, तर वरती दिलेल्या आय बटनवरती क्लिक करा. यानंतर आपल्याला लागते आयडेंटिटी प्रूफ. वोटर आयडी कार्ड, तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट हे तुमचे आयडेंटिटी प्रूफ असू शकतात. ही कागदपत्र ओळखीची अतिरिक्त खात्री देण्यासाठी आवश्यक असते. आधार कार्ड सोबत दुसरे ओळखपत्र असल्याने उमेदवाराची ओळख अधिक विश्वासार्ह ठरते आणि सरकारी रेकॉर्डमध्ये वापरली जाते. यानंतर पुढील महत्त्वाचे कागदपत्र आहे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट. ड्रोन उडवताना एकाग्रता, दृष्टी आणि आरोग्य योग्य असणे फार महत्त्वाचे असते. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटद्वारे उमेदवार शारीरिक व मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त आहे हे सिद्ध होते. हे प्रमाणपत्र सुरक्षा आणि अपघात टाळण्यासाठी आवश्यक आहेत. तर यानंतर आपल्याला लागते सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म. सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म हे उमेदवार स्वतः जाहीर करतो की दिलेली सर्व माहिती खरी आहे आणि तो डी-जी-सी-एच्या सर्व नियम व अटी मान्य करतो. हा फॉर्म कायदेशीर व अधिकृत नोंदणीसाठी वापरला जातो. हा फॉर्म तुमच्या प्रशिक्षण संस्थेद्वारे तुम्हाला दिलेला जातो व तुम्हाला सर्व माहिती भरून हा फॉर्म परत तुमच्या प्रशिक्षण संस्थेला द्यायचा असतो. पुढील कागदपत्र म्हणजे 10वीचे पासिंग सर्टिफिकेट. डी-जी-सी-ए नियमांनुसार आर-पी-सीसाठी उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र शैक्षणिक पात्रता, वय व जन्मतारीख पडताळणीसाठी वापरले जाते. यानंतर आपल्याला लागते प्रोफेशनल रेझ्युमे. तुमचा रेझ्युमे हा तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी, कौशल्ये आणि अनुभव सांगतात. यामुळे प्रशिक्षण संस्था उमेदवाराचा प्रोफेशनल प्रोफाईल समजू शकते आणि भविष्यात औद्योगिक वापरासाठी रेकॉर्डला ठेवला जातो. नंतर पुढील आणि शेवटचे कागदपत्र आहे 4 पासपोर्ट साइज फोटोग्राफ्स. पासपोर्ट साइज फोटो हे ओळख पटवण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. हे फोटो आयडी कार्डसाठी, प्रशिक्षण रेकॉर्ड आणि आर-पी-सी सर्टिफिकेटसाठी वापरले जातात. शेवटची एक महत्त्वाची सूचना, सर्व कागदपत्रांचे किमान 2 सेट तयार ठेवावेत. एक सेट प्रशिक्षण संस्था किंवा आर-पी-टी-ओसाठी आणि दुसरा सेट तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक रेकॉर्डसाठी. यासोबतच सर्व कागदपत्रे स्वच्छ, स्पष्ट आणि योग्य क्रमाने असावीत. तर ही होती आर-पी-सी ड्रोन सर्टिफिकेटसाठी आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण माहिती. अशाच प्रकारची ड्रोन, आर-पी-सी सर्टिफिकेट आणि ड्रोन ट्रेनिंग संदर्भात अधिक तांत्रिक व उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि एरोबॉट्स अनमॅन्ड टेक्नॉलॉजीज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.